भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. ओ हो हो राजाच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. ओ हो हो राजाच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. बाल म्हणून आला, त्यागुनी स्वर्गाला,
तारक तो सामद तो यीशु दे युगा युगा है तारक तो सामद तो यीशु दे युगा युगा है आहा हालेलुया ओ साना आहा हालेलुया ओ साना हालेलुया 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 दिवस प्रभु चाहे उल्लास आनंद करूं दिवस प्रभु चाहे उल्लास आनंद करूं किती तोर तो दे सर्व सपना दिले किती तोर तो दे सर्व सपना दिले तारक तो सामद तो यीशु दे युगा युगा है तारक तो सामद तो यीशु दे युगा युगा है आहा हालेलुया ओ साना आहा हालेलुया ओ साना हालेलुया 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 चला हो आता त्याकडे महिमा स्तुती अर्पून चला हो आता त्याकडे महिमा स्तुती अर्पून स्वर्गच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ स्वर्गच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ तारक तो सामद तो यीशु दे युगा युगा है तारक तो सामद तो यीशु दे युगा युगा है आहा हालेलुया ओ साना आहा हालेलुया ओ साना हालेलुया 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 त्याचा अनुभव घ्या किती तो चांगला आहे त्याचा अनुभव घ्या किती तो चांगला आहे शैतानी बंधनातुनी आपणास सोडविते शैतानी बंधनातुनी आपणास सोडवितो तारक तो सामद तो यीशु दे युगा युगा है तारक तो सामद तो यीशु दे युगा युगा है आहा हालेलुया ओ साना आहा हालेलुया ओ साना हालेलुया 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 आमेन हालेलुया देवाच्या नावाचा स्तुती असो पुन्हा एकदा देवाच्या सन्निधानामध्ये येण्यासाठी आणि देवाच्या वचनाने ऐकण्यासाठी देवाने संधी दिली देवाचा आम्ही आभार मानूया आणि येशू तुला भेटतो कार्यक्रमासाठी तुम्हा सर्वांना मी आमंत्रित करत आहे तुम्हाला हे कार्यक्रम आवडलं देवाचे संदेश आणि प्रार्थना आवडली तर तुम्ही इतरांना पण शेअर करा तुम्हाला आवडलं तर हे तुमच्यासाठी लाभदायक असलं तर इतरांना शेअर करा
कारण तुम्ही योहान 4मध्ये वाचत आहे, एक सामरी स्त्रीला येशू ख्रिस्ताने भेटलं आणि येशू त्याला त्याच्या मनामध्ये शांती समाधान दिलं. तिने काय केलं, गावात जाऊन सगळ्यांना सांगितले, बघा 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 येशू मसीहा आलेला आहे, ते माझ्याबद्दल सगळं सांगितलेलं आहे, येऊन पहा, तुम्ही पण येऊन पहा ना, खरं खरं तो मसीहा आहे का, तो ख्रिस्त आहे का, येऊन पहा. तसं म्हणा ना, तुम्हाला आवडलं तर, तुम्हाला चांगलं वाटलं, तुम्हाला आशीर्वाद भेटलं तर इतरांना सांगा. मागे मी एक पास्टरबरोबर मी मेसेज पाठवत होतो, म्हणाले, पास्टर तुमचे संदेश मला खूप आवडले, मी पुष्कळ लोकांना हे मराठीचं लिंक आणि संध्याकाळी 5 वाजता हिंदीमध्ये आराधना ते लिंक पाठवतो आणि प्रत्येक दिवस सकाळी 5 वाजता तुम्ही आराधना चालवतात हिंदी आणि तामिळमध्ये, मी ते पण पाठवतो आणि सगळे म्हणतात खूप आम्हाला आवडलं, तुम्ही पण करा, काय पैसे लागत नाही, फक्त टक शेअर करा. देव तुम्हाला आशीर्वाद करो. चला आजचा वचनात जाऊया. इब्रिकरांसपत्रे 12 अध्याय 1 आणि 2. इब्रूस 12, 1 and 2. इब्रिकरांसपत्रे 12, 1 आणि 2. तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत. आमच्या चारोभोवती मोठ्या मोठ्या एवढ्या साक्षी आहेत. म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतवणारे फसवणारे पाप टाकून देऊ. आपल्याला नेमून दिलेल्या दावेवरून धीराने धावावे. आम्हाला देवाने एक दाव नेमलेला आहे, त्या दावावर धीराने धावायला पाहिजे. पुढचं वचन, आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे. आमचा नजर इकडे तिकडे पाहायचा नाही. आमचा विश्वास आमच्यामध्ये उत्पाद करणारा कोण आहे, ते उत्पादक येशू ख्रिस्त आहे. आणि विश्वास पूर्ण करणारा, विश्वास वाढवणारा तो पण येशू ख्रिस्त आहे. जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरता त्याने सर्व लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. हो, इथे पहा, आमच्या समोर एक धाव देवबापाने नेमलेला आहे. आम्हाला धावायला पाहिजे आणि धावताना आम्ही इकडे तिकडे पाहायला नाही पाहिजे. कारण हे दाव आम्हाला नेमलेले परमेश्वर आहे, येशू ख्रिस्त आहे. आणि आम्हाला विश्वास आमच्यामध्ये विश्वासाचे उत्पादक आणि विश्वास पूर्ण करणारा येशू ख्रिस्त आहे. आणि एवढं मोठं मेघासारखं एवढं साक्षी आमच्या चारभोवतीत आहे. इब्री 11 अध्यायामध्ये पुष्कळ लोकांबद्दल लिहिलेलं आहे. इब्रूस 11मध्ये आबेलपासून जुनं करारामध्ये किती लोक देवावर विश्वास ठेवले आणि जिंकले त्याबद्दल लिहिलेलं आहे. आबेलने काय केलं, आपल्या थोरला भाव गायींपेक्षा चांगलं दान परमेश्वराला, उत्तम दान परमेश्वराला दिलं. आणि येनो काय केलं, या जगामध्ये राहताना देवाचा आवडणारा असं जीवन तो करीत होता. प्रत्येकाबद्दल लिहिलेलं आहे, प्रत्येकाच्या विश्वासाबद्दल. आणि त्यानंतर कित्येक विश्वासिकच्या मंडळी आमच्या आम्ही त्यांना पाहू शकत नाही. ते राहिले येशूसाठी जीवन आणि येशूसाठी आपलं जीवन अर्पण केले आणि स्वर्गात निघून गेले. पण त्यांच्या आत्मा आमच्या चारोभोवती आहे, ते आम्हाला धाडस बांधत आहे. घाबरू नको. पौलुस म्हणतो, अरे किती संकट आलं, येशूला इन्कार करायचा नाही, चांगलं कुस्ती लढ, तुझ्यासाठी देवापाने मुकुट ठेवलेलं आहे, असं पौलुस म्हणतो. पेत्रस म्हणतो, अरे क्रुसावर उलटं मारलं तरी सहून घे,
कारण स्वर्गात मोठं जागा आमच्यासाठी आहे, राजमहल आहे, ही चारभोवती साक्षी आहे. आता या सेवाचा आरंभ करता माझी आई वायलट अम्मा, ती आता देवाकडे जाऊन 14 वर्ष झाले, तरी 50 वर्ष तिने देवासाठी सेवा केली. ती आतापर्यंत इकडं आहे, त्यांच्या मन इकडेच पाहत आहे, तुमच्या चारभोवती आहे. म्हणून तुमच्या धावामध्ये थोडा धावा आणि त्यावेळी इकडे तिकडे पाहू नका, त्या येशूकडं पहा. पुन्हा आता इब्री 12:2 पुन्हा वाचूया. इब्रूज 12:2. येशूने काय केलं? इब्रूज 12:2 12:2 इब्रिकरांस 12:2 तोच आमच्या विश्वाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा येशू ख्रिस्त आहे. त्याला तुम्ही पाहत आहात, त्याला तुम्ही पाहत राहा. त्याने काय केलं? माझं पुढे एक आनंद देवापणे ठेवलेला आहे. म्हणून कितीतरी लज्जा येऊ दे, अपमान येऊ दे, बदनाम येऊ दे, त्याला मी तुच्छ मानेल. आणि तिसरं, वधस्तंभ राहू दे बाबा, त्या क्रूसाचं मरण किती वेदनाचं आहे, ते वधस्तंभ किती जड आहे, ती मी सहन करणार. कारण नंतर देवबापाने मला एक सिंहासन त्याच्या उजवीकडे ठेवलेलं आहे, तेथे मला बसवणार आहे. प्रियजनो, हेच वचन येशू ख्रिस्त आम्हाला देत आहे. प्रकटीकरण 3:21, रेव्हलेशन 3:21, प्रकटीकरण 3:21. मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजासनावर बसलो, तसा जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्याबरोबर बसू देईन. येशू सिंहासनामध्ये बसलेला आहे आणि येशू काय वचन देतो? तुम्ही पण माझ्यासारखे जगाला जिंका, विजय मिळवून घ्या, पापावर विजय मिळवून घ्या, शैतानावर विजय मिळवून घ्या, या जगातील सर्व गोष्टीबद्दल विजय मिळवून घ्या, तर तुम्ही पण माझ्यासारखा सिंहासनावर बसणार. येशूने सगळं सहून घेतलंय, कारण समोर आनंदाची गोष्ट आहे. आज आमच्यासाठी एक आनंद समोर आहे. स्तोत्र संहिता 16:11 साम 16:11, स्तोत्र संहिता 16:11. जीवनाचा मार्ग तो मला दाखवशील, तुझ्या सान्निध्यात पूर्ण आनंद आहे. उजव्या हातात सौख्य सदोतीत आहे. देवाचा पूर्ण आनंद देवाच्या सन्निधानात आहे. फिलिपियन्स पत्री 4:4, फिलिपियन्स 4:4, फिलिपियन पत्र 4:4 मध्ये प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा म्हणेन आनंद करा. एक आनंद आमच्या ख्रिस्तामध्ये एक आनंद आहे, स्वर्गामध्ये एक आनंद आहे. तुम्ही येशूकडे तुमच्या पापाशी क्षमा मागा. येशू ख्रिस्त एकच तुमच्या पापासाठी जीव दिलेला परमेश्वर आहे. वधस्तंभेला त्याने सहून घेतला आणि त्या वधस्तंभेवर त्याला क्रूसावर मारला. तो गाडीला गेला, तो मेला, गाडीला गेला, पण तिसरा दिवस जिवंत उठला. आता स्वर्गामध्ये आहे. एकमेव परमेश्वर, तो तुमच्या आमच्याकडे सगळ्याचा जीव दिला आणि जिवंत उठलेला. आणखीन कुठलाही देव या जगामध्ये जिवंत उठलेला नाही. आले, चांगले काम केले, चांगले भाषण दिले, पण मेले आणि गेले. पण येशू आज पण जिवंत आहे. हालेलुया. त्याचं कब्र आज पण खाली पडलेलं आहे. म्हणून त्याच्याकडे पहा. त्या येशूसारखं तुमच्या पुढे एक आनंद आहे ख्रिस्तामध्ये, ते आनंद पाहत राहा. आणि दुसरं, कितीतरी लज्जा आले त्याला तुच्छ माना. ख्रिस्तासारखे कितीतरी अपमान येऊ दे. तुम्ही प्रेषिताची कृती आहे 5 अध्याय त्याच्या 40-41 मध्ये, ॲक्ट्स 5:40-41, प्रेषितांची कृती 5:40-41. तेव्हा त्यांनी त्यांचे सहाणे माने केले. त्यांनी प्रेषिताने, अधिकाऱ्याने, याजकाने प्रेषितांना बोलावून त्यांना मारहाण केली आणि येशूच्या नावाने बोलू नका
अशी ताकीद देऊन त्यांना सोडून दिले. पण ते तर येशूच्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरवण्यात आलो म्हणून आनंद करत न्यायसभेपुढे निघून गेले. अरे आम्हाला पण भाग्य भेटलं, येशूसाठी आम्हाला अपमान भेटलं, याचं देव पण आम्हाला पात्र ठरवण्यात आले ना, आम्ही पात्र ठरवण्यात आलो. देवासाठी दुःख सहणे हे भाग्याची गोष्ट आहे. तुम्ही प्रेषितांची कृती आहे 7 अध्याय, ॲक्ट 7, प्रेषितांची कृती 7 अध्याय त्याच्या 54 वचनामध्ये, प्रेषित 7:54, ॲक्ट 7:54, ॲक्ट 7:54, स्तेफानाच्या भाषण ऐकणाऱ्या अंतःकरणात इतके झोंपले की ते त्याच्यावर दात ओठ खाऊ लागले. आणि 58 वचनामध्ये, वर्स 58 मध्ये, मग ते त्याला शहराबरोबर घालवून दगडमार करू लागले, दगडमार केले. पण 55 वचनामध्ये, 55 मध्ये, तो तर स्वर्गाकडे पाहत राहिला. या अपमानाच्या काही चिंता केली नाही, दगडाची विचार केली नाही. तो पवित्र आत्माने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले, तेव्हा देवाचा तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला. आकाशाकडे पाहतो आणि पुढच्या वचन तो म्हणतो, पहा आकाश माझ्यासाठी उघडलेला आहे व मनुष्याचा पुत्र येशू ख्रिस्त देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे. तो या अपमानाची चिंता केली नाही. एवढं दगड लोक मारत आहे त्याची चिंता केली नाही. अपमानाचं तुच्छ मानलं. काय अपमान येशूसाठी. आज आमच्या देशामध्ये फक्त नाही, संपूर्ण जगामध्ये ख्रिस्ती लोकांना सतावतात, मारतात, बदनाम करतात. किती जागामध्ये त्यांना त्यांचे कपडे उतरून किती ते अपमान करतात. पण ख्रिस्ती लोक घाबरत नाही, कारण हे अपमान तुच्छ आहे आमच्यासाठी. आणि क्रूस तर त्यांनी साहिले, वधस्तंभाला सवून घेतलंय. योहान 9:17 जॉन 19:17, जॉन 19:17, योहान 19:17, जॉन 19:17 मग त्याने येशूला आपल्या ताब्यात, आणि तो आपल्या वधस्तंभ स्वतः वाहत कवटीचे स्थान म्हटलेल्या जागी गेला. त्या जागेला गुलगुला म्हणतात. यरुशलेम फिलातूच्या राजमहालापासून यरुशलेमच्या बाहेर दूर त्या गुलगुदा पहाडापर्यंत तो आपला वधस्तंभ वाहत गेला, क्रूसाला सहून घेतला. आणि वधस्तंभावर येशूला खिळलेले, बालाने मारले, काट्याच्या मुकुटाने मारले, कितीतरी सतवले, सर्व सहून घेतला. कारण काय, स्वर्गात सिंहासन आहे. हालेलुया. आमच्या प्रिय बंधू बहिणींनो, एक गोष्ट सांगून मी तुम्हाला संपवतो. येशू आमच्यासाठी, आमच्या पापासाठी मरण पावण्यासाठी जगात आला. पण त्याला एक माहिती होतं, माझ्यासमोर एक आनंद आहे, माझ्यासमोर स्वर्ग राज्यामध्ये एक सिंहासन आहे, आणि ते सिंहासन तुम्हाला पण देणार म्हणतो ना. येशूला मानून घ्या. आणखीन कोण देव तुमच्या पापासाठी मरण पावलं नाही, आणखीन कोणी देव जिवंत उठलेला नाही, आणि असं वचन दिलेलं नाही स्वर्गामध्ये जागा आहे. योहान 14:1-3 आपण वाचूया आणि आपण प्रार्थना करूया. जॉन 14:1-3. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात म्हणजे स्वर्गात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. एक नाही, दोन नाही, पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हाला तर सांगितले असते ना, स्वर्ग पण नाही, स्वर्गामध्ये काय जागा नाही. मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो, आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे
पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. किती चांगलं वचन आहे आणि चांगलं प्रभू येशू आहे. स्वर्ग म्हणजे माझ्या पित्याचं घर आहे. तिथे तुमच्यासाठी पण जागा मी तयार करतो ना, आणि मी येऊन तुम्हाला घेऊन जाणार. किती भाग्याची गोष्ट आहे. असं एकमेव देव येशू ख्रिस्त म्हणत आहे. मग त्याच्यावर का नाही विश्वास ठेवावा? कितीतरी दुःख आले, संकट आले, अपमान आले, सहून घ्या. कारण स्वर्गात आमच्यासाठी जागा आहे. स्तेवानासारखा स्वर्गाकडे पहा, लोकांकडे पाहू नका. तुमच्या चारभोवती किती साक्षी आहे, गवाही आहे, त्यांच्याकडे पहा. पौलुसने काय केलं, पेत्राने काय केलं, स्तेफान जवानाने काय केलं, किती सहून घेतले. सहून घ्या आणि आज येशूकडे पहा, येशूकडे या. आपण प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, धन्यवाद प्रभू राजा, आज आमच्याबरोबर सुंदर वचने बोलले प्रभू. आमच्या चारोभोवती कितीतरी विश्वासासाठी गवाह आहे प्रभू. आबेलापासून आजपर्यंत कितीतरी पवित्र जन तुझ्यासाठी जगले, तुझ्याबरोबर जगले आणि जीव दिले, ते मेले, पण आतापर्यंत आमच्या चारभूत त्यांच्या गवाह आहे प्रभू राजा. आमची आई वैलटमा आहे, ती कसे दावत गेली, सर्वांना सुवार्ता सांगितली, ती आमच्यासमोर साक्षी आहे. पुष्कळ लोक आहे प्रभू. आम्ही इकडे तिकडे बाकी लोकांना नाही बघायचं, पण आमच्यासमोर एक सिंहासन आहे आणि आमच्यासमोर देवाने नेमलेले एक धाव आहे. त्या धावामध्ये आम्हाला धावत राहायला पाहिजे. आमचा विश्वास उत्पात केले प्रभू. तू शेवटपर्यंत त्या विश्वासाला सांभाळतो, आम्ही पण सांभाळून घ्यावा आणि या विश्वासाने पुढं जात राहावा. आज पण जे कोणी तुझ्याकडे पाहून, येशू तो खरोखर देव आहे, माझ्या पापासाठी जगामध्ये आलेले आणि माझ्या पापासाठी क्रूसावर जीव दिलेले खरोखर देव आहे, तर माझ्या पापाचे क्षमा कर. जे काही मागतात प्रभू, त्याच्या पापाचे क्षमा कर प्रभू. तारणाचा आनंद त्यांना भेटू दे. आज त्यांना सुटकारा दे प्रभू, आणि यापुढं एक पवित्र जीवन ते व्हायला पाहिजे प्रभू. आणि ख्रिस्तामध्ये जे आनंद आहे त्यांना मिळून घेऊ दे. ख्रिस्तामध्ये विश्वास आहे त्यांना दे प्रभू. या जगामध्ये पण येशू बरोबर आम्ही राहणार आणि स्वर्गात पण येशू बरोबर राहणार, हे विश्वासाने आम्हाला धैर्य दे प्रभू. आज पण जे रोगी आहे त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे प्रभू. जे कोणी संकटात आहे, संकटात सोडव प्रभू. जे नावाचा गौरव असू दे, आशीर्वाद कर. येशूच्या नावाने मागे तुम्हाला ऐक प्रभू राजा. आमेन आणि आमेन. गॉड ब्लेस यू. पुढच्या रविवारी 3 वाजता पुन्हा पाहूया. आमेन आमेन आमेन. आमचा पत्ता बेतेल पेंटिकास्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8850665361 किंवा 9833333722 किंवा 932334244695.